नमस्कार. आज आपण बनवूयात पापलेट फ्राय. पापलेटला स्वच्छ धुवून घ्यायचे अशा प्रकारे, पूर्ण क्लीन झाले पाहिजेत. पाणी काढून घ्यायचं, पूर्ण धुवून 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे. कुठे काय कचरा असेल ते काढून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचे अशा प्रकारे. मग याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय, ती टाकून घ्यायची. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काही गोष्टी टाकू शकता, काही गोष्टी अवॉइड पण करू शकता. मी टाकते नेहमी, तर तुम्हीसुद्धा टाकू शकता. मग त्यामध्ये आपण मसाले ॲड करूयात. मसाल्यामध्ये आपण धणे पावडर, आगरी कोळी मसाला आपला घरगुती, मग त्यामध्ये घरी बनवलेली मम्मीनी हळदसुद्धा आहे, हळद ॲड करूयात. हळद ॲड करून झाली की मी थोडेसे आमचूर पावडर टाकते नेहमी. तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत, चालून जाते. मग आपण चवीनुसार मीठ टाकूयात. आमचूर पावडर टाकून झाल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं. तुमच्या अंदाजाप्रमाणे किती फिश आहे तुमचे तसे त्या प्रकारे मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून झाल्यानंतर थोडंसं आंबटपणासाठी आपण हे आपलं चिंचेचं पाणी आहे, चिंचेचं पाणी टाकून घ्यायचं. जेवढं अंदाजानुसार आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं. मग सर्व मिक्स करून घ्यायचं. प्रॉपर त्याला लागलं पाहिजे मसाले आपल्या पीसला. मग पूर्ण लावून घ्यायचं आणि मग प्रेस करत ठेवायचं 10 मिनिट. त्यानंतर तेल गरम करून त्याच्यामध्ये फ्रायला टाकायचे. फ्रायला आपण बघा असे पूर्ण टाकून घेते. का छोटे छोटे पीस तर एकच नाही आहे ना, मग छोटे छोटे आहेत. मग आपण एकच तव्यावर सगळं केलं. अशा प्रकारे एकदम फ्राय करून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण ॲड करायचा टेस्टसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.